गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची हमी भावाने विक्री करण्यासाठी नोंदणीला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली। 43 शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केली। पण खरीप हंगामातील हजारो क्विंटल धान विक्रीच्या प्रतीक्षेत अद्यापही अनेक शासकीय धान खरेदी केंद्रांवर पडून आहे। शासनाने धान खरेदीला मुदतवाढ व उद्दिष्ट वाढवू न दिल्याने 50,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता गरजेपोटी 700 ते 800 कमी दराने धान विक्री करण्याची वेळ आली आहे। 1000 नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत हमी भावाने धान खरेदी केली जाते। शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते। खरीप हंगामात जिल्ह्यातील 1,32,654 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली। त्यापैकी 82,000 शेतकऱ्यांनी 25,92,000 क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली। तर धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आणि मुदत संपल्याने धान खरेदी बंद झाली। परिणामी नोंदणी केलेले 50,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिले आहे। अनेक शेतकऱ्यांनी धान खरेदीला मुदतवाढ मिळेल या आशेवर खरेदी केंद्रावर धान टाकून ठेवलं आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 183 केंद्रांपैकी 40 ते 50 केंद्रांवर हजारो क्विंटल धान विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।